फॅशन, लाईफस्टाईल आणि शॉपिंगची मेजवानी घेऊन पेहरावा फॅशन आणि लाईफस्टाईल पुन्हा एकदा संगमनेरमध्ये येत आहे. पेहरावा एक्झिबिशनचे 19वे एडिशन 27 आणि 28 जुलै रोजी मालपाणी लॉन्स संगमनेर येथे भरणार आहे. तसेच सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत हे भव्य प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे. संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट पुन्हा एकदा समोर आला असून या भागातील अरहान जावेद शेख वय 6 या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात कुत्र्याने मुलाच्या शरीराच्या अनेक ठिकाणी चावा घेतला असून हाताला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. अरहानला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय घोलेवाडी येथे दाखल केले. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेमुळे मदिनानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संगमनेर नगर परिषदेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व अँटीरेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. मात्र केंद्र सुरू झाल्यानंतरही शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले थांबलेले नसल्याने या मोहिमेच्या परिणामकारकतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी मदिनानगरसह शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास तातडीने आटोक्यात आणण्याची मागणी केली आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.